श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, तुमची भोले की भक्ती 08 या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आमच्या गावातील शिवालयाला आपण भेट द्यायला जाऊया. चला. हा आहे आमचा मंदिराचा रस्ता. रस्त्याने चालता चालताच मला मंदिराच्या गेटमध्ये एक छोटेसे बाळ भेटले. मी त्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटले आणि आत आले. त्यानंतर हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे. मंदिराचे काम चालू असल्यामुळे मंदिरामध्ये मातीचे ढीग दिसत आहे. त्यानंतर मी माझे ताट व तांबे बाहेर ठेवून मंदिराची सर्व पोछाने साफसफाई करून घेतली. त्यानंतर माझ्या बहिणीने पूजा करायला सुरुवात केली व मी तिचा व्हिडिओ काढला. सर्वप्रथम तिने महादेवांना जलाभिषेक केला. त्यानंतर तिने हळूहळू पूजा केली. सर्वप्रथम तिने सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे तिने 2 लोटा जल वाहायला सुरुवात केली. पहिले गणेशजी, कार्तिकीजी, अशोक सुंदरी माता, पार्वती माता आणि त्यानंतर शिवजीला जल अर्पण केले. त्यानंतर तिने भस्म किंवा चंदन या दोन्हीपैकी आपल्याकडे जे असेल ते महादेवाला त्रिकुंड लावायचे. सर्वप्रथम सर्व पिंडीला आपण त्रिकुंड म्हणजेच 3 बोटाने भस्म या चंदन दोन्हीपैकी कोणतेही आपण पूर्ण पिंडीला लावून घ्यायचे. भस्म किंवा चंदन लावताना ते डायरेक्ट लावू नये. असे 3 बोटे त्यावर हे करूनच लावावे. त्यानंतर पिंडीला हळदी कुंकू म्हणजेच पार्वती माता आणि अशोक सुंदरीचे के स्थान जे आहेत त्यांना हळदी कुंकू आणि अक्षता व्हायचे. त्यानंतर सर्व पिंडीवर मी छान प्रकारे फुले वाहून घेतली. त्यानंतर प्रसाद दाखवला, पाणी फिरवले. त्यानंतर मी दिवा लावताना 2 वातीचा वापर केला. सिंगल वात महादेवाला लावू नये. त्यानंतर दिवा पेटवला. त्यानंतर मी आरती केली. आरती केल्याच्या नंतर मी महादेवाचे दर्शन घेतले. अशा प्रकारे मी पूजा केली. काही चुकले असेल या पूजेत तर मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करेल.